हा ना त्याला इकडे याच याडावानी करून राहिले तिकडं. तिघं चालेत आणि हे तिघं आलेत. तिकडं तिकडं ते नाही खायचं. तिकडं बाळा आंब्यास पाला का आला का? ये लवकर चल, ये लवकर घे खाऊन टापा टापा. टपा 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 नाश्ता करून चावून खा जरा. पण मका थोडी कमीच टाकली बो आज. गोळी पेंट जास्त टाकली आहे मस्त पैकी. पाच झालं एवढंच खा तुम्ही. तुम्ही आहे ना, तुम्ही लय डेंजर आहे. तुमचे तोंड मोठे आहेत, तुम्ही लय खातात. फुकतान परत त्यांना खाऊन द्या आता. बाकी चला आता तुम्ही आत. तुम्ही संपवलं का रे? संपवलं का? संपवलं हाय अजून. खा खा खा. कसा मारितोय, कसा मारितोय आता. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता तिचा जो ढिगल दिसतोय ना, तो आपल्याला उचलायचा आहे बरं का. म्हणजे आज नाही उचलायचा, चालला बरं का ह्यो राजवंश तिकडं. इकडं होय, माग होय, चल लगे इकडं पळतोय. इकडून तिकडून तिकडून इकडं होय, तिकडे चल. इकडं होय, चल इकडं. हे ढिगल आता आठवड्याभरात उचलून टाकायचं आहे आपल्याला गौरी खाली. आणि त्या जे हौद बनवला ना राजवंशला, त्याच्या कपारीला असं म्हणजे पाणी भरलं ना, फुगून फुटणार नाही त्यासाठी. तुमचं झालं का रे खाऊन? सगळं उलथं पालथं करून टाकलं. आत्ताच कसा डॅबरा वाटायला लागला. ए भाऊ, त्याला मावा आहे बिवा आहे काय कळतो का नाही तुला? का नुसतं खायचंच बघायचं? ढेंडळशीन ना होय तिकडं. तिकडं नाही, ते नको तुला नंतर आणीन मी. सोबाबळीच पालायचं पण तिकडे. झाला झाला येऊ दे बाबा. उन्हाळ्यात लिंब नाही आहेत. याड्यावानी करायला लागलाय आता. एका ठिकाणी आज शांत नाही उभा राहील त्याला जमत. नुसतं इकडून तिकडून तिकडून इकडं पळायचं. काय ते बांबूचा पाला, काय बांबूचा पाला. याच्या एकदा लेवलच्या वर आला पाईप असा, म्हणजे हे भरलं का इथंच ते पाईप भरत, त्याच्यावर मोकळं राहीन, गळायचं नाही. एकदा बघून घ्या तरी बी. इथं एल्बो इथं कापा इथं. चला भाऊ, इकडून इकडून टाकले थोडे माती. 4 डंपर बसले तर त्याच्यावर पाणी मारलं की दबून बसन असं थोडं. आता इकडे आहे ना, इकडे टाकायचं राहिलं फक्त. इथं थोडे दगडे टाकतो आणि मग हे करतो. आता या विटा आपल्याला चूलखंड बनायला लागते आणि ते चूल बनवायची आहे, त्याच ठेवल्यात त्या. बाकी दगड बिगडं आणतो आता. आलं ना त्याच्यावर आता एकदम. हा लेवल ओके. आता नाही गळायचं पाणी. आता त्यातलं खालचं मटेरियल काढून ते पॅक बसन असं करे. ते पाईप बी साफ करावं लागेल बरं का. म्हणजे त्याला ते सिमेंट बी काढावं लागेल, ते बाहेरचं पाईपाचं. हा हा हा. साचतं पाणी. हा तुंबत लगेच. नंबर लावा चला. मस्त झालंय आता. हो पाण्याच्या जाऊन बसतान. हा 3 जण गेले. यो उलट्या पाकाचा जरा उलटा पाकाची पाहू, जरा पाहू त्याच्यात पाहू. ओके मग त्याच्यात जरा हा उडी मार. शाबाश. आता पाणी भरूस तर काही टेन्शन नाही. एकदम मस्त झालं. आता लागले पावायला. आत पावायचं बघत पण ते लगेच संपत. त्याच होत. डुबकी आत मारली पाण्यात पण ते लगेच संपत. एकदम भारी. पिस बिस कस केले ते एकदम मोरावानी मागून. इकडं चालू आहे आता ऊस तोड. बैलगाड्याने ऊस आणून त्या ट्रकीत भरून राहिले तिथं मस्तपैकी. तेवढ्यात एक बैलगाडी आली होती. त्यांनाच म्हणलं द्या भाऊ 2 ऊस आता मस्तपैकी खातो मी. तवर दारे भरून राहिलो तवर घेतले 2 ऊस. आता दारे भरूस तर बसू खात. याच्यात सोडलंय पाणी. नेमकी झालाय मॅटर असा की बाबा आपली जी लाईटची आहे ना, तिची जरा फॉल्ट झालाय.
त्या मोटरीचा, त्याच्यामुळे केली सोलरची चालू. अर्ध वाफा भरत पण आलाय आता. चला आता वर सावलीला बसतो, इथंच खातो ऊस. वारं सुटलाय भाऊ मस्त एकदम. आत्ता माझं लक्ष गेलं की बाबा आपल्या दुसऱ्या केळीला पण इतका मोठा घड आलाय बघा. आणि ह्यो घड मस्तपैकी फुटलाय. आता त्याला पाणी येईल. इकडच्या वाफ्यात पाणी चालू आहे, त्याला मस्त पाणी येईन आता. त्याच्यानंतर लगे बॅकअप बी उगला इकडचा. इकडं 2-3 उगले, ते काढून न्यावं लागते, नाही तर इथं लई गर्दी होईन. आता आज चाललंय 2-3 काढायचे आणि त्या तिकडे बसायचे, कारण की वावराच्या नेमकी मधोमधच आलंय. इथून आपण काढू, नंतर हे जे हे होईन ना खराब, ते अख्खं उचलून तिकडं नेऊ मस्तपैकी काढून टाकू. मग आता इथं कधी फुटतं काय माहिती. हे बी इथं केळ्या कलरला धुवावं लागेल लवकर, केवढी घाण झाली ना त्याच्यावर. आता त्याच्यामुळेच पाणी कम मारतं काय माहिती. लय वेळच उभा आहे मी, पाणी कुठं राहिलंय काय माहिती. कुठे? हा इथं आलं गाड्या, आलं ओके. इथं काय भयानक मध्ये मवळ उठलंय भो, कस काय उठलंय काय माहिती. बघा आता इथून दिसन तेव्हा किती माशा भुंगेवाणी नसते, इकडून तिकडे उरायल्यात. मला आहे ना तसं मवळ आणायचंच होतं बरं का, कारण की आंब्याला आहे ना आता फुलं आलेले आहेत, जे बार आलेला आहे. आणि त्यांचं जे मेल आणि फिमेल फुलं असतं ना, त्यांचा जुळवा आहे नाही, मधमाशी करीत असते. एक तर लय मस्त काम झालंय आता आहे ना, सगळ्या आंब्यावर जाऊन बसत्यान. काहीच विषय नाही. चला भाऊ, मी गेलो होतो डीपीकडे जरा. आपली जी लाईट तुम्हाला म्हणलं फॉल्ट झालाय, तेच ते काढून आलो होतो आम्ही. करू मोटर चालू आणि घेऊ राहिलेलं भरणं टपाटपामध्ये भरून. कसा बार आलाय आता मस्तपैकी. गळतो पण अजूक हे मेलेले फुलं. झाली कुट्टी, शेळ्या वाटच बघू राहिल्यात. तस खाल्लंय बरं त्यांनी, मरणाच्या ढोल्या झाल्यात. कशा ढोल्या झाल्यात, त्याच्यामुळे त्यांना टाकावं का नाही आज झालंय थोडं. पण गौरीला टाकावं लागेल, तिकडे गौरी वाट बघू राहिली. राज येऊन सकाळपासून पाण्यात बसलेत, मजा करून राहिलेत. नुसती मजा चालली त्यांची. शेळ्यांचं पण झालं आता टाकून. सगळ्या बाग कशा ढॅबऱ्या झाल्या. बोकड तर बघा, ही थोडी राहिली मधली आणि ही थोडी राहिली होत्या त्या पण आता ढोल्या. तो लय पैलवान झालाय ढोला आता. बस ना किती खातो, त्याचं मन पण नाही खायचं बरं का, पण तरी बघा कसं खातोय. चाललंय गाडीचं. हां चला भो, इथं आहे ना आता वाढे टाकायचेत बरं का. पण विषयात झाले की वाढे झालेत महाग, 4 आणि 5 रुपये भेळा म्हणून राहिले. त्याच्यामुळं आता माझा काय प्लॅन कळा ना मला, मी काय टाकू काय नाही. जर जमलं तर आपण हिरवं कापड वगैरे देऊ टाकून, नंतर करून टाकू. पण आधी थोडे वाढ्यांची वाढ बघू स्वस्त होतात का नाही, कारण की तिथं लागणार आहे आपल्याला कमीत कमी 100 वाढे, म्हणजे ते 400-500 रुपयाची वाढ लागते. एवढे महाग काय जमायचे नाही आपल्याला. त्यापेक्षा मग ते चारा घेतला की आणला ते परवडतात. पण अशा कामाला म्हणलं की ते नाही परवडत जरा. त्याच्यामुळे मी जरा दम खातोय. पाणी बिल घाण केलं आहे आता यांनी. पाणी सोडीत पण आता अजून 2 दिवस मस्तपैकी चांगलं हे करू पाहू ते. मीटिंग पण होऊ राहील त्यांची आता. काल झाली ती एकदा, आज पण झाली एकदा सकाळी. होईल देते ना अंडे परत. आता अंडे दिले का त्यातून एखाद्या वेळेस पिल्लं निघते ना, असे होप करतो मी, कारण की आता लय गरज आहे. पाण्याचा हाऊत पण झालेला आहे त्यांचा. मस्तपैकी पिल्लं निघले का विषय संपला. अजून राजहंस करायचे आपल्याला. चला तर मग आता मंडळी, आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपवतो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाळा बाय बाय.